फुले पतसंस्था आणि मोहोळ अर्बनच्या चेअरमन आणि संचालकाचं सहर्ष स्वागत किंवा त्यांच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो. आता सध्याला मोहोळ अर्बनचा कर्जदार आहे म्हणजे जवळजवळ मी महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे नानासाहेब पाटील महामंडळ म्हणा किंवा वसंतराय महामंडळ आई ही जी योजना चालू आहे ह्या योजनेचं जर कर्ज जर घ्यायचं म्हणलं तर आपल्याला कोणत्याही सहकारी बँकेत सहजासहजी मिळत नाही. कारण जवळजवळ ही अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना जी आहे आमच्या गावात 4 ते 5 जणांनी लोन घेतलेलं आहे, ते पण प्रत्येकी 15 लाखाचं आणि एकही हप्ता कोणाचा थकीत येत नाही. आता ही घ्यायचं का तर ह्याला बिनव्याजी कर्ज आपल्याला मिळतं, जे 15 लाख रुपये आपल्याला बिनव्याजी कर्ज मिळतं. त्याच्यातून आपण व्यवसाय असू द्या किंवा कोणताही शेतीपूरक व्यवसाय असू द्या, दुग्ध व्यवसाय असू द्या, कुक्कुटपालन असू द्या, शेळी पालन असू द्या, हा व्यवसाय आपण बिनधास्त करू शकतो. कुठंतरी आपण दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा एक उद्योजक बनण्यात चांगला मोठेपणा आहे. त्याच्यामुळं मराठा उद्योजकासाठी ही चांगला उपक्रम आहे आणि आपल्या मोहोळ अर्बनमध्ये ही उपक्रम चालतो. तरी ह्या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्या. दुसरी गोष्ट आपल्याला पतसंस्था आणि मोहोळ अर्बन त्यांचं लोन का परवडतं हे ते एक सांगतो. बाकीचं जर संस्था फायनान्शियल बघितलं तर आपण त्याच्यात 2 प्रकारचं व्याजदर असतं, एक फ्लॅट पद्धत असतं, एक रिड्युसिंग पद्धत असतं. रिड्युसिंग पद्धत काय, जर समजा आपण 2 लाख कर्ज घेतलं असेल आणि व्याज किंवा हप्ता आपण 20,000 जर भरला तर त्याचं व्याज कटून राहणाऱ्या रकमेला फक्त व्याज लागलं जातं, त्याला रिड्युसिंग पद्धत म्हणतात. की कर्जदारांनी किंवा बाकी काळजी घ्या, जेवढं आपलं व्याज जिथं आपल्याला इथं जरी 13% 14% जरी व्याज जर असेल तर राष्ट्रीय बँकेपेक्षा निव्वळच ही आपले जमेची बाजू आहे. पतसंस्था किंवा मोहोळ अर्बनचं लोन किंवा ह्या जी गोष्टी आहेत आपल्याला त्याचा व्याजाचा परतावा बऱ्यापैकी मिळतो आणि ह्याचा लाभ घ्या. आपल्या जवळजवळ अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अंतर्गत 70 ते 80 जणांना कर्ज वाटप झालेलं आहे आणि त्या 70 ते 80 जणांचे पूर्ण संसार फक्त ह्या अण्णासाहेब पाटील महामंडळ किंवा आपल्या मोहोळ अर्बन तर्फे चालला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायचा उद्देश काय, आमच्यातले एक किराणा दुकानदार आहेत, त्यानं घेतलं कर्ज, त्याचा सुद्धा हप्ते आता रेग्युलर माझ्यामध्ये 24 ते 25 हप्ते झालेले आहेत. दुसरी गोष्ट संतोष पवार म्हणून एक आपण दुग्ध व्यवसायासाठी कर्ज दिलं 15 लाखाचं. त्याचं डेली कमीत कमी 120-130 लिटर दूध जातं. 10 दिवसाला कमीत कमी त्याचे 55,000 ते 60,000 पेमेंट येतं आणि त्याच्यातून त्यानं कर्ज फेड करतोय आणि सध्याला व्यवस्थित कंडिशन आहे. जिथं दुसरीकडे आपलं 30-35 हजारांना कामाला जाण्यापेक्षा ही जी कमाई वार्षिक कमाई 60,000 ते 65,000 रुपये आहे. त्याच्यानंतर आम्ही आमचे साडूराव बोबडे म्हणून आहेत, महादेव शामराव बोबडे यांच्या मुलाला आता त्यांनी गुराची डॉक्टरकी केली तरी सुद्धा बाहेर विजिटला जात नाही. फक्त गुरं जवळजवळ गायी त्याच्याकडे जवळजवळ 22 ते 23 गाय आहेत. तो सुद्धा सध्याला 70,000 ते 75,000 10 दिवसाला पगार घेतो. तेवढे पगार सगळं जाऊन कमीत कमी 1 लाखाचं त्याचं प्रॉफिट निव्वळ शिल्लक राहतं. आणि की अशी कोणतीही महामंडळानं जी कर्ज घेतलेले एक सुद्धा कर्जदार थकीत नाही. त्याच्यामुळं जेवढं होतं तेवढं लाभ घ्या आणि स्वतःचा एक व्यवसाय थाटाची सुवर्ण संधी मोहोळ अर्बन बँक घेऊन आलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण आपली उन्नती करून घ्या आणि आपल्या कुटुंबाला सांभाळा. एवढंच मी 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द सांगतो.